हे बी खाली व्हायला आहे 14 लिटरच्या बोलीत कोणाला बी देऊ नको, कोणत्या बी शेतकऱ्यांना 14 लिटरच्या बोलीत देऊन टाकू म्हैस. 14 लिटरच्या हो तिसऱ्यांदा आहे आता. खाली होईन संध्याकाळपर्यंत खाली होईन म्हैस. नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय गोडेगाव म्हैस बाजारात. तर बघू शकताय हरिभाऊ वैरागर यांच्या दावणीवरती आपण आलोय. तर दावणीवरती टॉप क्वालिटीच्या 4-5 म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या मशीनची आपण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 5 मिनिटं फक्त एवढं. नमस्कार हरिभाऊ. हो नमस्कार दादा. आपला परिचय द्या की. माझं नाव हरिभाऊ वैरागर, गाव घोडेगाव. किती म्हशी आणल्या होत्या? आता 11 म्हशी होत्या. 7 म्हशी शेल झाल्या आणि 4 म्हशी शिल्लक राहिले. 4 म्हशी शिल्लक राहिले. हा 7 म्हशी विकल्यात आपण. आता हिला एक 8 दिवस बाकी. 12-13 लिटरची हिशोबाची म्हैस तिसऱ्यांदा आहे खाली व्हायला. तिसऱ्यांदा हा जातीला मुर्रा आहे. हिचे सांगायला 1,30,000 रुपये. 12 लिटरच्या बोलीत आपण कोणाला बी खात्रीशीर खरेदी करून देऊ शकतो शेतकऱ्यांना. कशा कशाच्या बोलीत देत आहे? अंगाची, सडाची, दुधाची बोलीत देणार. हा 100% बोलीत राहणार. तरी कसं बैल फायनल? हिला 1,21,000ला मागत आहेत. फायनली 1,30,000 सांगितले. पण शेतकरी बांधव जर आपल्याकडे आले युट्यूब बघून ते 1,25,000 रुपयात आपण देऊन टाकू. 13 लिटरच्या बोलीत कोणाला बी. 13 लिटरच्या बोलीत. हा ही बी 12 लिटरच्या बोलीत कोणाला बी देऊन टाकू. ही तिसऱ्यांदाची खाली व्हायलाच आहेत म्हशी लगेच. 8-8, 10-10 दिवस बाकी. ही दुसऱ्या वेताची. ही 12 लिटरच्या बोलीत देऊन टाकू. तशी 13-14 लिटरची पण 12 लिटरची बोली देऊ आपण त्यांना 100%. हिचं कसं होईल? हिच्या सांगायला 1,40,000 रुपये. 1,40,000. यावरात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ आपण. ही बी खाली व्हायला आहे. हिला एक 8-10 दिवस बाकी. ही तिसऱ्या वेताची. हिचे सांगायला 1,21,000 रुपये. यावरात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ आपण. 12-13 लिटर ही बी दूध देणारची. म्हणजे दुधाची पण बोली घ्या. 100% मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून असतं. अंगाची, सडाची, दुधाची खात्रीच असते आपल्याकडे. शेतकरी बांधव आपल्याकडे भरपूर येतात. हा बाजारात जरी नाही मिळालं तर आपण घरगुती त्यांना म्हशी खरेदी करून देतो. आपल्या जरी नाही पटल्या तर आपण योग्य दरात आपण शेतकऱ्यांच्या म्हशी खरेदी करून देतो. आणि एका म्हशी मागे 1,000 रुपये कमिशन घेत असतो. आपल्या जर नाही खरेदी केल्या तर आपण शेतकऱ्यांच्या देतो. म्हणजे शेतकऱ्यांना यायचं म्हणलं तर कधी यायला लागेल? शेतकऱ्यांनी काय रविवारच्या पुढे कधी बी यायचं. आपल्याकडे मुक्कामाची, थांबायची सगळी सुविधा असते. शनी शिंगणापूर 4 किलोमीटरच्या अंतरला आहे. तिथं आपण सोय करतो थांबायची त्यांची. आणि दिवसभर म्हशी घेऊन म्हणजे म्हशी पाहत गाडीवर, 4 व्हीलरमध्ये, 2 व्हीलरवर म्हशी बघून आपण त्यांना खरेदी करून देत असतो. 100-150 म्हशी बघायला मिळतात. आपल्या गोट्यावर किती? आपल्याकडे 10-12 कंटिन्यू 24 घंटे म्हशी चालूच असतात गोट्यावर. आणि आपल्या जरी नाही पटल्या, यावर जरी नाही झाले तर आपण शेतकऱ्यांच्या म्हशी खात्रीशीर खरेदी करून देतो. अंगाच्या, सडाच्या, दुधाच्या बोलीत. बघू शकता मित्रांनो म्हशी. ही एक दाखवा त्यांना. हे बी खाली व्हायला आहे 14 लिटरच्या बोलीत कोणाला बी देऊ नको, कोणत्या बी शेतकऱ्यांना 14 लिटरच्या बोलीत देऊन टाकू. 14 लिटरच्या. हो तिसऱ्यांदा आहे आता. खाली होईन संध्याकाळपर्यंत खाली होईन म्हैस. त्याची काय किंमत होईल? सांगायला तिची 1,40,000 रुपये. पण यावरात बसल्यानंतर कमी जास्त करून देऊ आपण. बघू शकता मित्रांनो 4 म्हशी त्या. सकाळपासून 7 विकल्या का? 7 विकल्या, 4 राहिले. जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्ही हरिभाऊला संपर्क करू शकताय. स्क्रीनवर आपण नंबर पण दिलेला आहे. धन्यवाद.